मित्रांनो पिल्ले बघा एकदा बघा पिल्लांची क्वालिटी बघा एकदम चालू ताज्या जनलेल्या शेळ्या आहे, ओल्या शेळ्या जनलेल्या आहे, तुम्ही पाहू शकतात. हे बघा सोनू भाऊ बोला बोला. नमस्कार. नमस्कार नमस्कार आका दादा. लय पिल्ले जमा केले राव. भरपूर पिल्ले महापूर आला आपल्याकडे पिल्ले. महापूर आलेला लोक म्हणतात पिल्ले जगत नाही म्हणे. पिल्ले लोक म्हणतात ते नाही म्हणतात पण जिथं दिसतं ते बघायला पाहिजे. बरोबर एकच काय आहे मित्रांनो. हे बघा 900,000 किलोमीटरवरनं गाडी आलेली आहे आणि हे पिल्ले बघा. पिल्ले बघा किती. हे बघा पिल्ले सगळे पिल्ले एकदम पेड आहेत. आकाश दादा बोला. एकच सांगणं गिरायकाला तुम्हाला व्हिडिओ बघायचा म्हणजे ऑफर मध्ये तुम्हाला दाखवतो आता. पूर्ण व्हिडिओ पहा. हं पिल्ला लावून शेळी मी काय भावात देणार आहे हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजा आता. बरं म्हणजे ऑफर असणार आहे. ऑफर असणारच आहे. किती पिल्ले लावून 100% दोन पिल्ले लावून शेळी. मित्रांनो आज पहिल्यांदा सोनूभाऊ धनगर आपल्याला ऑफर देणार आहेत. ते पण काय असणार आहे तुम्हाला सांगा ऑफर काय असणार आहे. 2 पिल्ले लावून 1 शेळी. पण रेट काय असणार आहे हा रेट तुम्हाला जी तुम्ही यांच्या आई पाशाल शेळ्या पाशाल शेळ्या पाहून तुम्हाला रेट मित्रांनो समजणार आहे की नेमकं काय रेट असणार आहे. आता तुम्ही पिल्ले पाहून घ्या व्हिडिओ संपूर्ण बघा. तुम्हाला पुढे जनलेल्या यांच्या आई दाखवतो आणि 2 पिल्ले लावून शेळी काय ऑफरमध्ये असणार आहे. परत राहणार ऑफर आहे का. ऑफर राहणार आहे. चला बघू मग आता गाभण शेळी पुरते का तुमच्यापासून पिल्ले लावून पुरते बरं. चालेल ना बघून घ्यायचं फक्त व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजून घ्या ऑफर कशी आहे. ओके मित्रांनो चला आज पहिल्यांदा सोनूभाऊ धनगर यांनी ऑफर दिलेली. मग ऑफर खरंच ऑफर सारखी आहे का हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेवटपर्यंत बघू. आणि ज्यांना वाटतं की शेळ्यांचं पिल्ले जगत नाही त्यांनी बघायचे व्हिडिओ शेवटपर्यंत. पिल्ले कसं चालू जनलेल्या शेळ्या पण तुम्हाला दाखवतो. शेळ्या इथं जनलेल्या आहेत त्या पण तुम्हाला दाखवतो. चला व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा. चला आता आलो. सोराट चला 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 बघा हे बघा तो बोलते क्वालिटी. हे बघा मित्रांनो. हा खोटं नाही बोलायचं दोन देतात ती. 2 हे बघा 2 चालू जनली बघा. बघून घ्या. आवनीच्या बद्दल बोलत बघा जणू राहिली बसून बघून घ्या. जनली पण जनली पण आपण- जनली 2 दिले. 2 दिले. किती दिले 2 पाहून घ्या पाठ कशी शेळी. एक नंबर. जनली 2 पिल्ले बघा. जनली आपली बघून घ्या मोरी वंडी मोरी वंडी बघा. बघून घ्या. 2 2 कार्ड दिले. तिला 2 पिल्ले त्या तिला तिने 2 ती पिल्ले एक पलीकडे एकच दिलाय पण बोकडा एकच नंबर. घेऊन या इकडे घेऊन या. तिने एक दिलं तेवढं एक ते पण बघू एक. ही बघा ही पण जनलेली. हिचे पिल्ले घरी आहेत ते दाखवले तुम्हाला पिल्ले त्याच्यात हिचे पण पिल्ले आहेत. आली बोकडा काढा दिला तिने. एक ही चीज आहे. कसं आहे एक नूर आहे आणा इकडं. हे बघा तिचं कशी आली बच्चा जवळ बघा. किती मिनिटं झाले त्यांना किती घंटे झाले. तुम्हाला सांगतो मी अर्धा तास झाला शेळीला जणू. अर्धा तास. बघून घ्या शेळी नरम चटाक. साडे कसं एकदम त्याला उचलत होतो. हे बघा. एकच दिली नाही पण बघा कसे दिले. आहा. हे बघा उठलं. बघितलं हो ही पण जनली. 2-3 किलोचं कुठे गेलं नाही ते 3 किलोचं. हे बघा. चला मित्रांनो तुम्हाला आता दावण बांधून दाखवतो. मग आपण तुम्हाला ऑफर पण दाखवू. धावण्याच्या पहिले शेळी बघून घ्या 2-3 अजून. चला ही गाभण आहे. मला असं वाटलं जनलेली म्हटलं. नाही हो दादा ती पण जणून दिली. हा एकदम जवळ आली ती. हे बघा हे बघा गाभण. आवाज बंद करा. बच्चे आणि बच्चांच्या आई सोबत ऑफर. ऑफर पे ऑफर. ती ऑफरची तुम्ही वाट पाहत होता ती ऑफर आता तुमच्यासाठी पेशकश केली. हे बघून घ्या. एक नंबर. स्पेशल धमाका. हे बघा मित्रांनो स्पेशल ऑफर गोरगरिबांना खाऊ द्यायच्यात फक्त गाबणी शेळ्या 2 करडा साहेब. गाभणे नाही पिल्लावाल्या शेड्या 2 करडा साहेब 2 करडा साहेब. 2 काढा. करडा घ्यायला जाशाल तर तुमचे 4000 रुपये जातील पण तुम्हाला 17000 रुपयामध्ये 2 करडा आणि 2 बकरी. 1 बकरी आणि 2 करडा येणार आहेत. 17,000 मध्ये हा 1 बकरी 2 करडा. 2 कार्ड ऑफर ऑफर. ऑफर दे. याच्यात 1 रुपया वाढणार नाही 1 रुपया कमी नाही होणार मित्रांनो. 999 सुद्धा होणार नाही शेवटच्या याला. 900 नाही वाढणार नाही. हा बस द्यायचे फक्त द्यायचे. 1 रुपया वाढणार बी नाही. हे वाडाचा नाही गटाडाचा नाही. 17,000 मध्ये शपथ आहे तुमची शपथ आका. माझी नाही तुमची शपथ का. तुमची शपथ का. बघा या बघा मित्रांनो यावेळेस सोनूभाऊ धनगर यांनी ऑफर पहिल्यांदा ऑफर दिली ना. ऑफर काय मित्रांनो यांना दूध पाजलेले आहेत. कारण की बच्चे कसे उपाशी झाल्यानंतर आता बघा हे बच्चे केव्हापासून दूध पिते. आता त्याची आई तुम्हाला दाखवतो मी. हे बघा बालनी आता हिला पण पूर्ण म्हणजे केली जवळपास ढिल्ली केली. हे बघा आता ही 2-4 दिवसामध्ये चांगली अजून दुधावर येईल. चिकावर असल्यामुळे दूध थोडी कमी लावते. सगळ्या ओल्या जनलेल्या आहेत ताज्या जनलेल्या आहेत. सगळ्यांना तुम्हाला घाण बघायला भेटेल. घरी आपण 4 दाखवलं. 4 शेळ्या घरी जाणलेल्या आहेत अजून. अजून 1 जण राहिली ती पण एक घरी जाणली ती पण दाखवली तुम्हाला. बरं 5. त्याच्यानंतर इथं 3 जाणले आहेत. हा इथं 3 जणल्या बाकीच्या या रेडी जाणलेल्या आहेत बरोबर. 15
त्या 5-20 शेळ्या हे आपल्यापाशी झालेल्या आहेत आजच्या पोझिशनला 17,000 मध्ये 17,000 दोन पिल्ले लावून लावून झाली एक शेळी. दादा तुम्ही म्हणता 2,000 एक बच्च हा, 4,000 जातात ते दोन तुमच्या हिशोबात 4,000 माझ्या हिशोबात धरा 3,000 दोन पिल्ले 3,000 धरा तुम्ही 17 मधून 3 गेले 14,000 तुम्हाला खाटी शेळी कोण देणार? 14,000 दुधाची शेडी खाटी शेळी 14,000 पॉवरफुल शेळी आहे. हो हे बघा आका दादा हो 14,000 या मोठी आहेत मोठी हो 17,000 मित्रांनो पिल्ले लावणार तुम्ही म्हणशाल पिल्ले काढून 14,000 तसं चालणार नाही तसं नाही पिल्ला लावून शेळी द्यायची बोली आहे बरोबर. जबानची जबान हो. मोठं बोलायचं नाही हा. हा हे बघा क्वालिटी इन क्वांटिटी सारखी येणार आहे यावंच लागतं बघा नान करती ना हा. हे बघा हो हे बघा मित्रांनो बघा त्याला क्वालिटी बघा चल हे बघा हे बघा सगळ्या मित्रांनो ओल्या झालेल्या दुधाला फुल लागतील त्या हे बघा 17,000 रुपयामध्ये दोन पिल्ले लावून भेटते 3,000चे पिल्ले झाले 1,500 प्रमाणे 14,000 फक्त तुम्हाला मित्रांनो शेळी पडते एकदम ऑफरमध्ये माल आहे टेन्शन नाही घ्यायचं मित्रांनो बिंदास यायचं फोन लावा मित्रांनो ही ऑफर फक्त या गाडी पुरता मर्यादित आहे सगळ्यांना सांगू इच्छितो आजची तारीख तुमची 12 ऑक्टोबर 2025 रविवारची गाडी ही गाडीची ऑफर आहे जर तरी तुम्हाला अशी ऑफर घेऊशी वाटली एकदा त्यांच्याशी फोनवर बोलून घ्यायचं येत्या गाडीला ऑफर आहे का जर माल जास्त आला तर देऊ पण या गाडीची ऑफर हा जर तुमचं प्रेम त्यांना या ऑफरला चांगलं भेटलं तर तुम्हाला प्रत्येक गाडीला ऑफर भेटेल म्हशी 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 जळून आल्या नुसत्या पण वस्तू कशी आकार बघा मोटरी खाली मोटरी 5-5च्या मोटरी आहे हो हा, आका दादा नान करायचं नाही हो 20 शेळीला 40 बच्चे देतोय 20 शेळीला 40 बरोबर आणि कोणी 20 एक कट्टे सोबत घेऊन त्याला 45 पिल्ल देऊ आपण 45 पिल्लं 5 पिल्लं एक्स्ट्रा 5 पिल्ल एक्स्ट्रा आणि ते बी बोकडे धरतील 35 बरोबर दादा हे बघा दाखवा ये बघा या शेळ्या तुम्हाला राहणार आका दादा हो हो हे बघा ऑफर पिल्ले लावून फक्त 17,000 मित्रांनो 17,000 फक्त 17,000 घ्यायचे पिल्ले लावून फक्त 17,000 दुधाची शेळी पिल्ले लावून फक्त 17,000 20 बकरीला किती बच्चे 45 45 जर पूर्ण 20 घेतल्या तर ही जर पाया दुखावली हो. तरी येशाल तरी आपण वापस करून दिला नाही घेतले तर चालतं गाडी बरोबर हे एकुलत एक पिल्ल आहे बघा पिल्लाला कडक आलाय मित्रांनो एकच नंबर बोकड आहे आणि एकट्याचं तुम्ही तिला पाजलं का एकट्याला मजा नाही सांगतो मित्रांनो जबरदस्त बोकड बनणार आहे ब्रीडर खतरनाक बनल चालू जाईल पुरं घाणे नाही काय पुरं घाम दुसऱ्याला नाही आका दादा, हे पिल्लं तिचे सोड. हो हे बघा आका दादा बरोबर दोन पिल्ले 2 पिल्ले कसे मरतात बच्चे बघा बरं कस काय दाखवते ही बकरी बिल्ले कसं दाखवते बघा आहे का नाही दोन पिल्ले बघून घ्या आका दादा हे बघा फक्त 17,000 घ्यायचे आका दादा फक्त 17,000 फक्त 17,000 999 नाही घ्यायचे फक्त 17,000 17,000 घ्यायचे तुम्ही तुम्हाला बर बर बघा मित्रांनो सगळ्यापेक्षा आगळी वेगळी एकदम जबरदस्त ऑफर दिवाळी निमित्त दिवाळीची ऑफर फक्त बस. दिवाळीची ऑफर जबरदस्त ऑफर ही पण त्याच्यामध्ये येईल मित्रांनो कारण की बोकड आहे एकुलता एक ब्रीडर आहे अजून बच्चा लावून देऊ आपण अजून बच्चा लावून लावून देऊ तिला बर अजून एक एक्स्ट्रा बच्चा लावून देऊ चला हे बघा दोघं बोकडे हिला ही कोणतीची ती तिसरी तिच्या ती पाठ आहे. तिचे हे बघा हे हिचे वेगळे हिचे वेगळे पण बघा तिला तुम्ही 4 बाजार लावाना बोलले तरी 5 ते 4 हे बघा हिचे 2 हे बघा ती बघा तिकडे एक दिसली का काबरी ती पण जनाला आहे बरं मित्रांनो ती पण जनाला आहे ही वेगळी हा ही वेगळी आहे तुम्ही म्हणशील हा पुढे धरून आणा तिला. जनू राहिली का हा ना चला चला तर मित्रांनो बघा जर तुम्ही म्हणतात बच्ची मेलेले निघतात असं आता काही वेळेस बकरी जेव्हा जनते काही काही वेळेस पिल्ल्याचं जे डोकं असतं ते मोठं असतं ते निघायला त्रास येतो पहिला जी वेताची असते तिला भरपूर वेळा तो त्रास येत असतो तर काही वेळेस हे बघा इथं असं दाबून या अशा पद्धतीने मित्रांनो पिल्लं देखील बाहेर काढावं लागतं तिला थोडीफार मदत द्यावी लागते आता बऱ्याचदा आपण काय करतो शेळ्या घेऊन गेले तर शेळ्या घेऊन गेल्यानंतर मित्रांनो आपण घरात राहतो आणि ती शेळी तिथे तिच्या आडकोड्या करत असते किती तिचे हाल होतात पण आपण लक्ष देत नाही थोडीफार आपल्याला हातभर लावावं लागतं आता बघा हिचं कसं होतं डोक्याने होतं म्हणून एकदम बाहेर निघालं
जनरली डोक्याने बच्चं निघत असतं, पण एखाद्या वेळेचं उलट बच्चं असलं तेव्हा आपल्याला पण काळजी घ्यायची. त्याच्यामुळेच बच्चे मारतात. हा, जर बच्चं उलट राहिलं तर बच्चं मित्रांनो मरतं, पण ते काढता आलं पाहिजे. आता बघा दादांनी कसं व्यवस्थित सगळे पिल्ले हे पल्ले त्यांनी काढले बरोबर. बघा पिल्ल दाखवा, जिवंत पिल्ल दाखवा. काय म्हणता, पिल्ल मेलेले नाही ना? बघा पिल्ल आहे का नाही जिवंत, बघा. आता याची काय काळजी घ्यायची त्यानंतर ते सांगा पहिले अगोदर. याची काळजी पहिले सगळ्यात पहिले याच्या तोंडातली ती घाण साफ करायची, हा, फूक मारायची. भूक मारायची, हा बरं, थोडस डोक्यावर मारायचं असं. हा. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर मित्रांनो खुऱ्या थोड्याफार तोडून घ्यायच्या ना खाली. आणि दूध पाजताना पहिले थोडं थोडं 2-2, 4-4 दारा खाली काढून घ्यायच्या, बरोबर. निपळून घ्यायच्या. पहिले 2-2, 4-4 धारा मित्रांनो खाली चिकाच्या निपडून घ्यायच्या. लगेच शेळी उभी करून द्यायची, हा, लगेच लगेच शेळी उभी करायची लगेच. लगेच कळून राहिलं तरच लगे याला बरोबर बरोबर लगेच शेडी उभी करायची मित्रांनो. हे बघा. काच जाऊन द्या आम्ही शेळ्यांना, काच हा, जाऊन आणि तुम्ही जे म्हणता मस्त तुमावून आणले बुवा. आता ही शेळी काय पहिले त्याच्यामध्ये दूध थोडी टाकलंय आपण. नाही नाही इजनली ना आता लाईव्ह आहे ना. मग तर जे कोणी गैरसमज काटेवाडी शेळींबद्दल पसरवत आहेत हे खास त्यांच्यासाठी आहे. की तुम्ही स्वतः जे चॅनलवाले व्हिडिओ टाकतात, तुम्ही स्वतः दादांनो ते व्हिडिओ त्यांना म्हणा तुम्ही कधी दुसऱ्याच्या चॅनलवर चोरून तुम्ही ते व्हिडिओ तुमच्या चॅनलवरती अपलोड केले. एक खरं सांगायला गेलं. काटेवडी घेतली का म्हणा घरी? अहो मी ते व्हिडिओ पाहिले का? ते सगळे आपल्या चाळीसगावचे आपल्या चॅनलचे व्हिडिओ आहे, चॅनलचे हा, चोरून. चॅनलचे व्हिडिओ चोरून तुम्ही तुमच्या चॅनलवर अपलोड करताय. आणि एक काठेवाडी शेळीबद्दल जी प्रसिद्धी झालेली आहे तुमच्या चॅनलवर तुम्ही प्रसिद्ध करण्यासाठी तुम्ही शेळी बदनाम करताय. माझं एवढं मत आहे, बघा शेळी असो, म्हैस असो, बैल असो, काही असो, मरण प्रत्येकाला आहे. अमर कोणीच नाही, प्रत्येकाला मरण आहे. कोणी आजारानं मरतं तर कोणी कशाने मरत असतं. आता हा शेळी म्हटल्यावर कुठलीही असो, बिटल राहो किंवा काठवडी राहो किंवा इतर कुठले राजस्थानी असो, काचेचं भांड असतं, तिची काळजी घ्यावी माणूस लागते. काचेचा भांडरा चालू अटॅक येऊन माणूस मरून जातो. ती शेळी तर या गोष्टीची काळजी घ्यायची. आणि धंदा म्हटल्यावर रिस्क तर 100% आहे. मी आतापर्यंत तर 3.5 वर्षापासून मी काटेवाडी शेळीमध्ये काम करतोय. मी पाहिलेला अनुभव, जे कोणी येतात, मी बऱ्याचदा साहेब लोक आलेले पाहिले आहेत, PSI रिटायर, दुसरे अजून कुठले रिटायर. आणि ते रिटायर साहेब काय करतात, गडी माणसाच्या भरोश्यावर ती शेळ्या घेऊन टाकून देतात. तो गडी माणूस रात्रीचा पिऊन झोपलेला असतो. आणि जर रात्री अशी शेळी ती जनाच्या टायमाला हाल करत असेल, तिचे हाल होत असतील, तर मित्रांनो बच्चं उलट असलं तर बच्चं काढता आलं पाहिजे. अनुभव नसतानाही आपण शेळी पालनामध्ये तो कोणी उतरूच नाही. कुठलीही शेळी असो, तुमच्या जर नाही होत असेल तर कम से कम डॉक्टर तरी बोलावून घ्यायचा, डॉक्टर बोलवायचा. डॉक्टर तरी आणि आता या शेळीनं जास्त काळजी घ्यायची गरज आहे. बघा आता गाडी आली का, आता तुमचा संध्याकाळचा टाइम, आता दुपार झालेली बरोबर, तर तुम्ही शेळी आली, गाडी तिकडनं येते, उपाशी शेळ्या असतात, तुम्ही लगेच उपाशीचा उपाशी शेळीचा सौदा करतात. ठीक आहे, सौदा करतात, बात मान्य. उपाशी सौदा केल्यावरती शेळीचं पोट चिप असतं, त्याच्यात तुमचाच फायदा आहे का, कारण की शेळी नजर बसत नाही. पण तोच जर सौदा तुम्ही 2 तासानंतर केला का, शेळी चरून फुगून अशी दिसेल, तुमचे 500-500 हजार असेच वाढतील. त्यामुळे तो सौदा करता तुम्ही, चला ती बात ठीक आहे, तुम्ही तो सौदा केला. पण सौदा झाल्यानंतर तुम्ही शेळ्या चरू देत नाही, पाणी पिऊ देत नाही, तशाच उपाशी शेळ्या तुम्ही इथून भरतात, परत 300 किलोमीटरवरती तुम्ही नेऊन जात असतात. आणि गाडीमध्ये गबाड पण नसतं, महत्वाचं मागे एक माणूस पण उभा नसतो. पुढे जाऊन तुम्ही ड्रायव्हर जवळ बसतात एवढं मागं धन घेऊन, आणि घरी गेल्यावर त्या बकऱ्या एकाचा सड गायब तर एकाचं बच्चं गायब, आणि मग म्हणतात अरे आम्हाला व्यापाऱ्याने फसवलं. मित्रांनो, कुठलाही व्यापारी तिकडनं खराब माल भरत नाही, तो चांगलाच माल भरत असतो. त्याला एखादी शेळी सौद्यामध्ये जर खराब आली तर तो अगोदर सांगून देतो. हा, तुम्हाला एक राहील, आता तुम्ही बरेच म्हणतात की आम्हाला गावात सांगितली. आता माझ्या पाशी जर घ्यायला आली, आता मी शेतकरी, मला माझा फायदा जर बघायचा असेल तर खरं बोलून पण सौदा घडत नाही. आता मी त्यांना सांगितलं महिन्याची कच्ची, तर मी यांच्यापासून 15 दिवस लपवतोय. येईत आल्यावरती काय करतील, हे तुम्हाला काय सांगतील 15 दिवसाची कच्ची, हे तुमच्यापासून 15 दिवस लपवतील. फक्त गाभण आहे की हे तुम्हाला कन्फर्म करायचं आहे. जर तुम्हाला गाभांचं नाही समजत असेल तर तुम्ही पण शेळी पालनामध्ये उतरू नका, कारण की गाभान समजणं पण महत्वाचं आहे मित्रांनो. फक्त होतं काय, जर तुम्हाला 15 दिवस सांगितलं असेल ती महिना घेऊ शकते, कारण तिकडनं जो शेतकरी असतो त्याने पण 15 दिवस खोटं बोललेला असतो. आणि इकडे पण व्यापारी साहजिक कोणी खरं थोडंफार तो मित्रांनो थोडं चालतं, 15 दिवसाचा फरक पडतो. पण असं नाही की शेळी मरते बच्चं मरते, किंवा तुम्हाला पोटाचा तिचं पोटात एक आहे का दोन्ही आपल्याला माहिती का, आता तिचं एक निघालंय, आता पोटात दुसरा आहे का नाही आपल्याला माहिती नाही. आता कसं माहित पडेल, हात चेक लावून माहित पडेल, आहे का बघा बरं, मग एका दुसरा बच्चा लागतो ना. दुसरं आहे. आता त्याचं दुसरं आहे, जिने एक दिलं तिने एक दिला, तिचं दुसरं आहे. आता ही थोडा टाइम वगैरे घेऊ शकते. आता का दादा कसं आहे, आम्ही गाडीमध्ये आपली 22 फूटची आयसर असते, तिच्यामध्ये येतात 70-75 शेळ्या, बरोबर. सगळ्या शेळ्या तर गाभणीच असतात बरोबर. आता कस्टमर काय म्हणतात की गाडी चालली तर गाडी उतरली का, गाडीतून आम्ही घेतल्या का, आम्हाला असा प्रॉब्लेम येतो. आणि तसा प्रॉब्लेम याचं कारण काय, आम्ही एवढा 10-15 लाखाचा माल आणतो, तर आम्ही 15 लाखाचा माल आणतो, तर आम्ही मादी जो माणूस उभा करतोय
तो खास म्हणजे शेळींच्या सडांवर पाय नको ठेवायला म्हणून तर माणूस उभा करतो ना शेळी आम्ही तिथं. बसायला नको पाहिजे बसायला नको, बरोबर आहे की नाही. जवळपास म्हणजे आम्ही त्या माणसाला 6,000 रुपये देतो, तो एक शेळी सुद्धा बसू देत नाही. 24 तास गाडी चालते रनिंग मध्ये. फक्त मित्रांनो ध्यान ठेवणं गरजेचं आहे. येण्याचे तिथूनच पर्यंत त्याला 5 ते 6,000 रुपये दिले जातात. का बरं की शेळी बसली नको पाहिजे यासाठी. आणि तुम्ही तुमच्या इंजिनच्या 5 शेळ्या असतात तरी तुम्ही त्यांच्यापाशी थांबत नाही. तुमच्या गाडीमध्ये कचरा टाका, चांगला कचरा टाका, बरोबर. सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवा. शेळी बसू नका, त्या काळजी घ्यावा लागतं. घरी इथून गेल्या जाईपर्यंत गेल्या या शेळीचा ताप पण चेक करा, कारण की प्रवासामध्ये शेळी असते तिचा ताप पण चेक करत चला. आपण 50 किलोमीटर जरी फिरलो तर मी धुळ्याहून येतो तरी मित्रांनो गंमत आवरली जाते माझीवाली सुद्धा. तर ती शेळी आहे मित्रांनो. आणि काही जण काय करतात घरी गेल्या 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 ही वॅक्सिन दे ती वॅक्सिन दे पहिले आणि check सलाया करा ना. चुकून लावू नका गाभण शेळींना. बरं, सलाया गरम पडतात, जे इंजेक्शन सलाया असतात त्या गाभण शेळींना लावू नका. फक्त पॅरासिटामॉल पर्यंत बा ठीक आहे, ताप असतात तिला ती गोळी वगैरे देऊन द्या तुम्ही. बाकी इतर काही जास्त औषधी करू नका, त्याच्याने पण काय बच्चे राहतो फेकून देते. ज्यांना अक्कल राहत नाही का त्यांचे सल्ले घेतात लोक. बरोबर बरोबर. आणि याच्यामध्ये कसं आहे, काही काही कच्च्या शेळ्या असतात, हा त्या घाबरवतात ती गोष्ट खरी, पण काहीतरी गरम पडल्यामुळे त्या घाबरतात. आणि हे काही काही हा जो घाबरवत नाही. भाद्रपदचा महिना जो होता किंवा आहे जो भाद्रपद, तर मित्रांनो भाद्रपद महिन्यामध्ये एवढं गरम होतं तर त्याच्यामुळे आपण दुपारच्या वेळेस आपल्या शेळ्या उन्हात न बसवता आपण सावलीत बसवा. पाणी चांगलं प्यायला द्या. स्वच्छ हे पण पाणी द्यावं महत्त्व- लागतं. आणि जो उन्हाळा येतोय प्रत्येक वर्षी, उन्हाळ्यामध्ये आपण ज्या शेळ्या घेतोय का त्यांची पण काळजी घ्यायला पाहिजे. उन्हाळा एवढा पडतो की त्याच्याने याचे ज्या गायी आहेत किंवा जर्सी गाई किंवा म्हशी या देखील मित्रांनो बच्चे फेकून देत असतात. हे ती शेळी आहे, तर क्लायमेटचा थोडाफार तुम्हाला ही काळजी घ्यायची. जसं क्लायमेट चेंज झालं, हिवाळा असो पावसाळा असो किंवा उन्हाळा असो, त्यावेळेस तुम्हाला ती देखील काळजी घ्यायची आहे. प्रत्येक वेळेस आता बघा 3.5 वर्षापासून व्हिडिओ काढतोय, तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सल्ला वगैरे देत असतो. पण जे कोणी नवीन आपल्या चॅनलवरती जॉईन होत असतात त्यांना हे माहिती नाही, तर त्यांना विनंती आहे की त्यांनी आपले जुने व्हिडिओ बघा. आम्ही तर आमच्या प्रत्येक कस्टमरला सांगत राहतो तू 15 नको घेऊ, पहिले 10 सक्सेस कर, बरोबर बरोबर. नंतर 15 घेऊ. आम्हाला काय बाकी योजनेवाले येत असतात, सरकारचा पैसा आहे म्हणून घ्या. आणि इथं एक असं मित्रांनो, तुम्हाला कुठलाच व्यापारी म्हणणार नाही, जशी गाडी उतरली ना तुम्हाला काय सांगता प्रत्येक व्यापारी, तुम्हाला पटली ती शेळी तुम्ही तुमच्या हाताने धरा. एखादी जर बोलला की भाऊ मला समजत नाही, तुम्ही तुमच्या हाताने काढून द्या, जर काही प्रॉब्लेम आला आम्ही तुम्हाला फोन लावू, तर त्यावेळेस व्यापारी पण इमानदारी शेळी काढत असतं की नाही यांनी आपल्याला सांगितलं म्हणून त्याला शेळ्या सगळ्यात चांगल्या द्यायच्या आहेत. बरोबर. बाकी एखादी शेळीच्या पोटात घुसत का आपण पाहत नाही. आणि जर तुम्ही तुमच्या हाताने काढताय तर तुम्हाला तेवढं समज पाहिजे की आपण शेळ्या कशा आता तुम्हाला 8 शेळींचा तो व्हिडिओ टाकतोय. हं. तो डॉक्टर आहे, त्यांनी पहिले मागच्या वर्षी दिवाळी झाल्यानंतर एका हप्त्यानंतर निल्या होत्या, हं. त्याच्यात त्या शेळ्या चांगल्या झाल्या म्हणून तो वापस आला ना. बरोबर. आणि भरपूर कस्टमर आहेत, दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा जोडीदार गाववाले आजूबाजूचे शेजारी गाववाले सगळेच घेण्यासाठी काय येत आहेत, एकमेकांच्या शेळ्या पाहून येत आहेत. आणि असं नाही की सगळे सक्सेस होतील, काही असतात बाकी जे सक्सेस होत नाही त्यांना पण बाकी कस्टमर येत पण आता नाही. बाकी ज्यांचे कमेंट पण लोक येत नाही, कारण की आता तज्ञ लोक भरपूर आहेत महाराष्ट्रामध्ये, तेवढे तज्ञ आहेत. एखादी गोष्ट जर प्रगतीला जाऊ लागली तिला वळायचं कसं हे भरपूर लोकांना जमत असतं. दादा, तुम्ही जर आता बिट्टल म्हणल्या, ओरिजिनल बिट्टल घ्यायला गेलं तर 40 ते 50 हजारची रेंजची एक येते. 30,000चं पुढेच किंमत आहे. बरोबर. ओरिजिनल बिट्टल. Original अहो, तुमच्या त्या 40 मध्ये तुमच्या या काठवाडी 2 बसता आहेत ना, बस 2 बसतात, करडा साईड येत आहेत ना अजून. आता काळजी घेणं गरजेचं असतं, सगळ्या गोष्टी काळजी ज्याची जात आहे, आता ज्याची त्याची आवड आहे, ज्याला जी जात आवडते, ज्याचं इंटरेस्ट वरती आहे, तुम्हाला ज्या जाती आवडतात तुम्ही त्या जातीमध्ये काम करा, असं आठवडीमध्येच काम करा. तुम्हाला जी जातमध्ये इंटरेस्ट आहे ना, इंटरेस्ट वरती मित्रांनो हे तुम्ही त्याच्यामध्ये काम करा, तुम्हाला जी आवडत असेल त्याच्यावरती. तर मित्रांनो, जसं की आता मगाशी मागे खूप जोरामध्ये पोल्ट्री फार्म सुरू झाला होता, सगळे पोल्ट्री टाकत निघाले, त्याच्यामध्ये ज्यांना अनुभव नाही ते पण पोल्ट्रीमध्ये उतरले आणि मग त्यांच्या कोंबड्या मेल्या, असे कोंबड्या मेल्या, मग त्यांनी डायरेक्ट पोल्ट्री फार्मला बदनाम करायचा प्रयत्न केला. सेम आता पण बरेच लोक तेच करत आहे. सांगायचं एवढंच आहे, जर पोल्ट्री फार्म उद्योग किंवा व्यवसाय हा पूर्ण नसता तर आज आपल्याला खायला कोंबड्या भेटल्या नसत्या किंवा अंडे खायला भेटले नसते, पण हा एक सगळं जोडधंदा बंद आहे झालं आपला. असतं. जोडधंदा हा म्हणून जोड आपण- धंदा आहे. लोक खूप लाखोची अपेक्षा करत असतात की महिन्याला लाख होत नाही, पण तुम्हाला वर्षाला लाखो भेटतील एवढी खात्री मित्रांनो तुम्हाला देऊ मेहनत इच्छितो. तर घ्यावं लागणार याकडे, मेहनत- मेहनत तर घ्यावं लागणार तुम्हाला. तुमची बिना शेती मेहनत तर आहे, काहीच नाही. शेतीमध्ये तुमचा चारा असेल तर किंवा शेतीमध्ये तुमचं असं बघा, असा जो बाण वगैरे तुम्ही दाखवा थोडं इकडं, हे बघा असा चारा पाहिजे, असं बोरी वगैरे पाहिजे, निंब वगैरे पाहिजे तुमच्या शेतामध्ये, किंवा तुम्ही मक्का लावलेला असला पाहिजे, तर तुमचा फायदा होऊ शकतो. जोडधंदा तुम्हाला सोयाबीन तुमचा असं तुमचं सोयाबीन निघून सोयाबीनची कुठली चारा वगैरे होईल. भरपूर गोष्टी मित्रांनो बोलण्यासारखा. आणि आता बरेच लोक सांगतात की आकाश लोकांचा फार्म असेल काठेवाडीचा. मित्रांनो, आमच्या भागामध्ये फार्म राहिले असते, तुम्हाला फार्म दाखवलं असते, कारण की आमच्या भागामध्ये शेळी पालन कसं असतं, फिर असते वरती 2-5 घेतले 2-5 घेतले. आमच्या भागामध्ये जास्त दुधावरती काम करत असतात. आता आमच्या भागातील कस्टमर आता सुरू होतील दुधासाठी. आता 2 पिल्ले दिले, काही 2 पिल्ले निघाणार ते फक्त काय म्हणतील, आम्हाला 16-17 हजाराला 18 हजाराला फक्त खाटी शेळी द्या. अहो या शेळ्यांना महिन्यानंतर 16-17 हजार रुपयांनी
आपल्याकडे ते धनगर घेऊन पळते. तर चला मित्रांनो, क्वालिटी वगैरे तुम्हाला संपूर्ण दाखवली. एक नंबर क्वालिटी चाळीसगाव मध्ये सोनूभाऊ धनगर यांच्या पाशी आलेली आहे. सोबत ऑफर एक नंबर दिलेली. ऑफर लय आवडली मला, बाकी काय म्हणा, ऑफर आवडली शेट. जगा वेगळी ऑफर आहे. डायरेक्ट 17,000 मध्ये 2 पिल्ले लावून. तसं नाही, आपल्याला भेटली म्हणून यावेळेस offer आहे. 4,000 पिल्ल, 2 पिल्ल सांगितले आपण, 3,000 झाले. 1,500ला पिल्ल आपण धरलं. पिल्ले बी तसे नाका दादा. तुम्ही 4 सांगितले, लोकं का, मी 4ला हो म्हटलो, तुमची बाजू धरली अशी होऊन जाईल. मी 3च पिल्ल म्हणतो. 1500-1500 2 पिल्ल्याचे 3,000 पिल्ले. 17,000 मधून 3 गेले, 14,000ला तुम्हाला काटेवाडी शेळी इथे जागेवरती पडत आहे. ही ऑफर काय आहे की तिकडे जर समजा माल स्वस्त भेटला तर इकडे पण माल स्वस्त विकायला पुरतो. जर तिकडे माल भेटला तर इकडे पण मित्रांनो तांदूळ विकावा लागतो. घरून कोणी घालून धंदा करणार नाही. तुम्ही असो, मी असो, कोणी असो, 2 पैसे पोटासाठी निघाले तर 100% धंदा हा सक्सेस होतो. तुम्ही मेहनत आणि काळजी घेणं गरजेचं आहे का दादा? तुम्ही जगले तर व्यापारी जगतो, व्यापारी जगले तर तुम्ही जगतो. ही साखळी एकमेकांना लागून आहे. कारण की व्यापारी देखून गुजरातमधून शेतकऱ्यापासूनच माल घेतोय. तुम्ही इकडे दाम लावशाल तर व्यापारीला वाटतं की आपल्या इकडे दाम लागतो, म्हणून तिकडे गुजरातच्या शेतकऱ्याला तो दाम टाकत जातं. बरेच जे भाषिक जे वाद असतात महाराष्ट्र गुजरात, ते म्हणतील मग गुजरातच्या शेतकऱ्यांचा फायदा करू का? मित्रांनो, शेतकरी कोण आहे असो, भारताचा शेतकरी आहे. आपण महत्वाचा मुद्दा आहे. तर आपण आता राजकारणकडे वळतोय. आपण मागे होऊन जाऊ. आपण मला मागे एवढं होऊन सांगा जाऊ. काय दादा, मला एवढं सांगा, तुम्ही 12 घंट्याच्या कंपनीमध्ये तुम्ही 15,000 रुपये कमवू शकता. बरोबर. त्याच्यापेक्षा 1.5-2 लाखाचं तुम्ही हे टाका ना. मग तुम्ही तिथं 12 घंटे करता, यांच्या मागे फक्त 8 तास फिरा ना बरेच तुम्ही. आता नाही, असे भरपूर लोक आपल्या इथं कंपन्या सोडून आले. भरपूर लोक मित्रांनो महाराष्ट्रात आले. आजच्या जवानच्या लग्न पिढीला, झाले लोकांचे, जवान लग्न पिढीला झालं जवान पिढीला जागेवर. माझं सांग ना, जवान पिढीला माझं आता सांग हे ना. आमचे पाहुणे आहेत, नात्याला, हे पण लग्न करून आमच्या बकरीमध्ये वापस आले. हे पहिले लग्नासाठी, अहो, तुमचं प्रेम मला आमची बहीण करण्यासाठी हे कंपनीत गेले. तसं नाही, तुमच्या प्रेमाने मला दावले, तुमच्या कंपनीत- प्रेमाने मला दूर जाऊ दिलेलं नाही. कंपनीत दावले. तुमच्या प्रेमाने मला दूर पहिले जाऊ दिलेलं आम्हाला नाही. यांनी कंपनी दाखवली, पण तरी त्यांचं जे मन होतं शेळींमध्ये मित्रांनो, कंपनी फक्त लग्नानंतर वर्षभर आले, लगेच आमच्या शेळीमध्ये वापस आले की नाही, शेळींशिवाय मन लागत नाहीये. तर मित्रांनो, अहो, घरच्या गाईचा गोर बाहेर फिरू शकत नाही दादा. नाही, आकाश नाही, दादा, बरोबर. हे घरचं ध्यानात ठेवायचं कधी पण. बरोबर, बरोबर. हा, याला रेस मध्ये तंगडायला पाहिजे. बरोबर काय वाटतं तुम्हाला? बरोबर. मला एवढं सांगा, आजच्या जवान पिढीला फक्त एवढंच करणं गरजेचं आहे. तुम्ही 12 तास तिकडे जाताय, हो. 10-15 हजार तुम्ही आपलं घर सोडून लोकांकडे कामाला जातात. त्याच्यापेक्षा स्वतः मालकी हक्क बनवा ना याच्यात. बरोबर 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 आहे की नाही, नाही? नवीन पिढी 100% येणार आहे. याच्यात करा तुम्ही, फक्त मेहनत घ्या, मेहनत घ्या. नाही, माझं एवढं नवीन म्हणणं आहे, पिढी मेहनत येणार, घ्या. नवीन पिढी येणार आहे. फक्त जसं तुमचं आता लग्न झालं तसं त्यांचंही लग्न होईल, ते पण घरी येतील, मग शेतीमध्ये जातील आणि शेळीपालनमध्ये. मित्रांनो, भरपूर आता जे यंग पिढी होती आले, भरपूर लोक कंपनीचा पाहिलं, कंपनीमध्ये काय खरं नाही, मेसचं खायचं, बाहेर कपडे धुवायचे, सगळे बाहेरच्या गोष्टी असतात. पण मजबुरी आहे, युवकांना बेरोजगार एवढा आहे, त्याच्यामुळे करावा लागतो. असो, पण ज्याला कोणाला शेती असेल त्याला तर एकच सल्ला आहे, त्याने जोडधंदा करा शेतीला. तुमची कॅपॅसिटी शेळीचा शेळी घ्या, गाई म्हशी असेल गाई म्हशी करा, तुम्ही 10 नका कुक्कुटपालन करा, काही करा, पण जोडधंदा शेतीला 100% करा. शेती टिकवा सगळ्यात महत्वाचं. कारण की मित्रांनो, दिवसांदिवस शेती ही कमी होत चालली आहे. पहिले 40गाव रोड सिंगल होता, आता डबल पदरी झाला. डबल पदरी झाल्यामुळे शेती परत गेली. परत त्या शेती जे उरली त्याच्यामध्ये हॉटली आल्या, पेट्रोल पंप आले, म्हणजे आणि लोकसंख्या वाढते. सगळ्यात महत्त्वाचं, आणि शेती कमी होते. म्हणून शेतीला प्राधान्य द्या. ज्याच्यापाशी शेती आहे त्यांनी प्राधान्य दिलंच पाहिजे 100%. ज्याच्यापाशी नाही आहे तर त्याला समजते शेती काय भानगड्याचं. आता बघा, दुसरं पिल्लं येतं तिथं, आता पाहून घ्यायचं वाला, एक पाय पुढे जायले. हा, येतं याचा पाय निघाला, एक पाय बाहेर आहे. तर ही काळजी मित्रांनो घ्यायची. शेळीचं पिल्लं निघत नसेल तर भवरा देता आला पाहिजे. हे बघा. आता बघा, आता हा पाय एक उलटा होता त्याच्यामुळे हा, एक पाय मध्ये होता आणि एक पाय बाहेर होता. पण ही लवकर काळजी घ्यायला पाहिजे. ही काळजी व्यवस्थित घेतली पाहिजे. काय मित्रांनो, पहा. एकदम पण चांगली आकाश दादा, हिने पण 2 दिले, हिने पण दोन हिने दिले. पण 2 दिले. ही बी त्या वापर मध्ये देऊ आपण. ही पण त्या ही आपली वापर, ही गाबणीच्या रेस मध्ये बांधली होती. दोघी पिल्ले बघा. त्याच्या 10 मिनिटं पहिले मी हिला गाभण म्हणून बांधलेली होती. तुम्हाला काय बोलला, आज उद्या मध्ये जनते. बरोबर. ती आज उद्या मध्ये नाही, हा, ती लगेच जाणली. लगेच ही झाली. बी ऑफर मध्ये खोटं बोलायचं नाही. नाही. क्वालिटी क्वांटिटी सोबतच येणार आहे. बरोबर बरोबर फक्त विश्वास तुमचा 50% असावा आणि बाकीचा आमचा असणार. बरोबर बरोबर. बरोबर आहे की नाही? हो. तर मित्रांनो, चला, धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. तुमचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि जर शेळीपालन करत असेल तर तुम्ही अगोदर लागलं तर क्लासेस वगैरे असतात शेळीपालनाचे, ते करून घ्या. डॉक्टरांचा सल्ला घेऊन शेळीपालन करा. फक्त 100% तुमचा तुम्ही शेळीपालनाला तुमचा द्या, तर तुमचं शेळीपालन 100% सक्सेस होईल. धन्यवाद. तर आणि टॉप क्वालिटी घेण्यासाठी तुम्ही संपर्क साधा. सोनूभाऊ धनगर, 40गाव, गणेशभाऊ बच्चे, ज्यांनी आपला आता कॅमेरा धरलेला आहे, गणेशभाऊ बच्चे. तर तुम्हाला क्वालिटी, आमचे सहकारी मित्र आहेत रामेश्वर बोरसे. तर मित्रांनो, शेळ्या घेण्यासाठी लवकरात लवकर संपर्क साधा. 12ही महिने टॉप क्वालिटी मध्ये
गाभण असो जनलेल्या असो किंवा कोणाला पाठी घ्यायच्या असतील, कोणीही संभा बोकड लागत असतील तसंही पाहुण्यांना सांगा, आमचे पाहुणेच ते तर 100% तुम्हाला बोकड पण भेटतील, गॅरंटीचे खात्रीचे भेटतील. एवढी गॅरंटी आपण हो देऊ शकतो देऊ दादा. शकतो. चालेल, धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र. जय महाराज. मित्रांनो ही बघा, ही गाडी सकाळी अंधारात आली होती आणि गाडी आल्यानंतर ह्या 4 शेळ्या आल्याच म्हणजे जनलेल्या आहेत. लगातार एक मागो एक अशा 4 जनलेल्या आहेत आणि तुम्हाला खाली बच्चे पाहायला भेटतील. प्रत्येकीला 2-2 बच्चे टाकायचे. प्रत्येकीला 2-2 बच्चे. प्रत्येकीला 2-2 बच्चे. मित्रांनो प्रत्येकीला 2-2 पिल्ले आहेत. तुम्ही पाहू शकता सगळे पिल्ले नंबर दादा, वल्ले. दादा, हे बघा हलके हलके बच्चे नाही ते. ताज्या जनलेल्या शेळ्या. हे बच्चे केवढे ताजं हे बघा बच्चे. ताजं बच्चे आहे बघा. ताजे पूर्ण गांड घालून पूर्ण लागलेली घाण आहे, हा. हे बघा हे पण ताजं बच्चे, हे पण ताजं बच्चे. ताजे दादा, तिथं काही जण लावून पण नाही. हा आपल्या घरी जनलेले. तिथं जनलेले आहेत. आणि हे बघा ओला बघा चालू सगळ्या ओल्या आहेत. ही बघा ही जाप, ही बघा ही म्हैस. ही दुसऱ्या बघा. दाब्याची पाठ आहे, बघून घ्या. व जबरदस्त हात हे घाला बघा हे बघा हे बघा हे बघा दुसऱ्या दाब्याची पाठ आहे फक्त. दुसरं दाबा माझ्या फक्त दुसऱ्या हे दाब्याची. हे बघा. एकदम ओरिजिनल हे म्हैस बघा. आहे मित्रांनो. हे बघा त्याच्यानंतर पूर्ण घाण लागली. ही पाठ पहिल्यामध्ये आहे दादा. ही, हा. पहिल्यामध्ये जा. हे बघा पाहून घे पाठ. हे बघा जबरदस्त. हे बघा बरोबर. आता ताजी जनली सकाळीच. हा ही पण ताजी ही बघा जनलेली. ही बी बघा ही दुसऱ्यामध्ये पाठ बघा आहे. मित्रांनो. हे बघा बघून घ्या. पूर्ण घाण ही लागली. पहिल्यामध्ये पाठ आहे. ही पहिल्यामध्ये? हे बघा ही बघा पहिल्या हे होत्या. बघा आता पहिल्यामध्ये मित्रांनो या भरायच्या बाकी भरतील भरपूर. 5-6 दिवसानंतर दुधाला एकदम सुटतील आणि खूप भरतील त्या. हे बघा आणि बच्चे बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. एक शेळी तिथे गेली. एक शेळी तिकडे गेलेली. ती सकाळी चालली गेली ती लक्षात नाही राहिली. बरं ती चालली गेली मित्रांनो. या 10 पिल्ल्या एक शेळी तिकडे चालली गेलेली. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता जे म्हणतात की शेळी पोटातनं बच्चे मेलेले निघतात त्यांनी हे बघावं समोर डोळ्यासमोर समोर बघावं. अजून किती पिल्ले आपल्या पैसे आलेले? अहो दादा अजून तर भरपूर आहेत माझ्याजवळ पिल्ले. भरपूर पिल्ले. पिल्ले जवळपास 51 पिल्ले तर आतमध्ये आहेत. 51 पिल्ले आतमध्ये. हे अजून 10. हे 10. 61 पिल्ले झाले. 61 पिल्ले. बघा जे म्हणतात ना की पिल्ले पोटातनं मेलेले निघतात, असं निघतं तसं निघतं. किती शेळींची गाडी आली शेट आपली? 61 शेळींची. 61 आल्या होत्या काय झालं तिच्यात फक्त आपल्या 15 शेळ्या जनलेल्या होत्या आणि 45 शेळ्या आपल्या गाभणी होत्या. हा मग त्याच्यानंतर आता आज सकाळी म्हणजे इथं 4 आहेत. काही वावरामध्ये शेतामध्ये जनल्या, शेतामध्ये 4 शेळ्या आज जनल्या अजून. बरं या 4 आणि 4 8 शेळ्या अजून इथं जनल्या. बरोबर. अजून 2 पॉइंटला आहेत. पॉइंटला. ती जनाची तयारीला आहेत. बरोबर बरोबर. म्हणजे आज 10 शेळ्या माझ्या घरी जनणार आहे. हे बघा मित्रांनो आणि एवढी 61 शेळी आणल्यानंतर एक तुम्ही म्हणता की तुम्ही 2-5 शेळ्या घेऊन जातात आणि म्हणतात बच्चे पोटातनं मेले निघतात. याच्यात तुमची कुठं तरी तुम्ही चूक सांगत नाही आणि तुम्ही शेळींवरती किंवा व्यापाऱ्यांवरती तुमचं हे सांगत असतात की आम्हाला पोटातनं. आता बघा मित्रांनो गाभण असते तिच्या पोटात 1 असेल 2 असेल किंवा 3 असेल हे तिला माहिती नसतं, बकरीला सुद्धा माहित नसतं तिच्या पोटात किती. हे बघा पहिल्या त्यातली पाठी हिला 2 पिल्ले दिलेत. हिने 2 पिल्ले दिले. हे बघा दात 4 दात पाठ आहे फक्त. हिने 2 पिल्ले दिले. 2 पिल्ले मित्रांनो. बरं पाड बघा पहिल्या वेतामध्ये. दूर जायला नको म्हणून तिने आज घरी ठेवून घेतले मी. बरोबर बरोबर. कारण की चालू गाडीत आलेली आहे परत जंगलात सरळ सोडला म्हटल्यावर. हे बघा मित्रांनो आणि बच्चे पण पाहा तुम्ही. तुम्हाला अजून बच्चे दाखवतो ना मी. हे बघा हे बघा आता ही शेळी हिने पण 2 शेळ्या 2 करडे दिले. हे बघा बघून घ्या. बघा शेळी खालून बघा 1 नंबर शेळी आहे. काका दादा पुरी नरम चटक. आपण कोणी म्हणतात ना ते मस्टडीज होत आहेत आणि कासाला असं झालं तसं झालं. हे बघा काय विषय आहे का आता हा पाहून दारा मारा 2 ताजी तालू जनली. हे बघा हे बघा चिकाट आहे पूर्ण चिकाट आहे. हे बघा ठीक आहे. हा हे बघा हे बघा बघून घ्या. बस मित्रांनो जो कोणी शेळ्या घेऊन चाललाय तर त्यांनी सुरुवात चिकावर असेल ना भरपूर लोक काय करतात लगेच चिक पूर्ण निपुण टाकतात. थोडासा डोकळा तरी ठेवा लागायचा. पूर्ण निपडू नका चिक वगैरे कारण की कॅल्शियम डाऊन जातो शेळीचा. कॅल्शियम जर कमी झाल्यानंतर शेळी लवकर दुधावर उतरत नाही. बघा ही पाटा. बरोबर हे बघा आणि हे बघा एकदम नरम चटक आहे काका दादा. एकदम म्हणजे एकदम चपातीच आहे. मऊ मऊ आहे डायरेक्ट. बरोबर. आणि जर समजा तुम्ही शेळ्या घेऊन चाललाय तिकडे माझ्या अंगावर. सॉरी तुमच्या अंगावर गेला गाड्या. हे बघा हे बघा हे बघा हे बघा पूर्ण चिकाट आहे काय दादा. हे बघा ठीक आहे. बघा दोघे सड चालू का बघा मित्रांनो. हे स्वतः तिकडनं चेक करून आणतात. आता स्वतःचा तिकडनं माल आणतात तर डॅमेज माल स्वतः आणणार आहे का पैसे देऊन? बरोबर आहे का नाही? तर स्वतः पण तिकडनं चेक करून आणत असतात. तुम्हाला इथं देखील चेक करून दिलं जातं. मानणार नाही हां ही शेळी मी दिले 3 करड. ही ना हिचे स्वतः प्रॉपर्ली 3 येतात. साई तिच्याबरोबर जाऊन बच्चा काढ. तिचे 3 बच्चे आहेत तिचे डायरेक्ट. त्याच्यात काय खोटं नातं नाही. तिचे तर तिचेच राहणार आहे. ते काय दुसरी जे आपण लावून आणलेले नाहीत. हा तिचे तर तिचेच राहणार आहे. हे बघा तिथं काय लायल वेलचे नाहीत. बघून घ्या तिचे तर तीच घेणार. ते दुसऱ्याचे बच्चे घेणार आहे कधी नाही. आता हे बघून घ्या समोर 3 करड दिलेत तिने. तिने 3 दिले. हा
जे ते रिअल सांगायला काय हरकत नाही आपल्याला. बरोबर. आणि हे बघा अजून नरम चटाक आहे. हे बघा बच्चे पाजले का? हे बघा आता बच्चे बांधले सकाळीच मामा त्यांनी. हे बघा हे बघा चिकन. हे बघा चिक बघितलं. बरोबर. चालत राहतो. तर मित्रांनो बघा 3 पिल्ले तिला आहेत, बाकीच्यांना 2-2 पिल्ले आहेत. त्यांनी सुरुवातीला सरसकट 2-2 सांगितले होते, पण त्यांना नंतर लक्षात आलं की तिला 3 पिल्ले असत, मग त्यांनी तिघी दाखवले आपल्याला पिल्ले. हे बघा तुम्ही पाहू शकता. आता हिने 3 दिलेले आहेत. हा आता जी जंगलात एक जण लिहिली मित्रांनो, तिने 1 दिलेलं आहे. एक नाही एक दिलंय मोठा दिलाय पण दाडा मोठं जबरदस्त. ते पण तुम्हाला पिल्ले वगैरे दुसरी जण तिने 2 दिले. 3 दिले. बरोबर एक अजून आहे डिलिव्हरीला आली वापस. बरोबर बरोबर. हे बघा जे ते तिचेच घेणार ना हो. बरोबर बरोबर. चला तर पिल्ले वगैरे पण बघू. चला तुम्हाला पिल्ले पण दाखवतो. हा तर मित्रांनो मस्टडीचा सांगायचं होतं असं की तुम्ही शेळींचे दूध वगैरे व्यवस्थित सगळं निपडून घेत चला. ज्यावेळेस शेळी आटायला येते ना त्यावेळेस शेळ्या व्यवस्थित निपडून घेत चला. आता बघा ही पण जनाच्या ह्याच्यावर आहे. पूर्ण सुटली खाली आहे हे बघा. बघा हा तिला घरी ठेवली आपण. हिला घरी ठेवली. हा म्हणजे जन्णार आहे म्हणून तिला आपण घरी ठेवली. बरोबर. या काय जाता या काय जाता या. हे बघा बच्चे बघा कसे, हे एकदम पेडा पेडा बच्चे बघा. बघा बच्चे हे बघा बघा किती बच्चे बघा. आता तुम्हाला हे दिसतं का एखादी बेलेलं बच्चे दिसतं का बघा. त्या गाईच्या पायाखाली एक आहे. हे बघा पहा मित्रांनो बच्चे किती बच्चे पहा. पूर्ण चिकडे चोपडे असं तुम्हाला दिसतं का असं काही बघून घ्या. टवटवीत आहेत डायरेक्ट. सगळे टवटवीत मस्त मस्त्या करतात. ते बघा हे बघा मस्त्या करतात बघा. बरोबर. हे बघा मित्रांनो किती बच्चे. आपण बोकड चॉकलेट कलरचा यायला पाठ राहिले घेऊन घेऊ ना. ते बघा ते चिंचेवाले बघा. कोणतं ये मोर का हे सांगत होते का. एकच नंबर बच्चे हाकतात. एकच नंबर आहे. मित्रांनो बघा हे आमचे शेळी पालक आहेत. हे बघा हे मला गिफ्ट मध्ये हे मोर बच्च द्यायचं म्हणतो. हे बरं एवढं भारी बच्च राहिलं बघा. एवढं मोठं बच्च बघा. बच्चे मध्ये दिसत पण नाही ते बघा. हे बच्चे हे द्यायचं म्हणतं मला गिफ्ट बघा. त्याला छान काय करायचं त्यांचं सांगा तुम्ही. हा? काय करायचं त्यांचं सांगा तुम्ही. काय आहे पाठ आहे पाठ. फाट हे तुम्ही ठेवा तुमचं बच्च. बघा काय दादा. हे बघा मित्रांनो किती बच्चे आहेत बघा. आणि तुम्ही म्हणतात की आमच्या शेळींचे करडा विकत नाही. हा आता हे कुठून आले एवढे. बरोबर. आणि अजून प्रवासात नाही एवढं लांबून आले. प्रवासातून आलेले जे जमले ते तर बाहेरच. बरोबर. जे जमले ते तर बाहेरच संपूर्ण. मित्रांनो प्रत्येक बिझनेसमध्ये 100% लोक सक्सेस होत नाही. फेल पण भरपूर असतात. तसं उदाहरण पोल्ट्री फार्ममध्ये किती लोक फेल गेले, मग त्या पोल्ट्री फार्म पण पडला का. आज पण कोंबडी अंडे सगळ्या गोष्टी खायला भेटते ना, तसंच सेम आहे. हे बघा बघा बघा. बोकडे हा काय झालं. हा जी बोकडा आहे आणि तो पण बोकडा निघाला ते कलर मध्ये. हां लय बोकडे आहे त्याच्यामध्ये. भरपूर बोकडे. पाट पाहिजे ती पाट मस्त वाटलं झालं. हे बघा हे बघा मित्रांनो हा पण लाईक कलर मध्ये भारी बोकडे. हे बघा बघून घ्या बच्ची. बघा बच्चे बघा. हे बघा मला पायाजवळ. हे बघा किती भरपूर बच्चे. हा मग आता शेळीसोबत त्याला काय करायचं, शेळीसोबत काही बच्चे आपल्यापाशी एक्स्ट्रा आलेले आहेत देऊ ना आपण. ना एक्स्ट्रा पण. 2 करडा लावून देऊ ना. बरोबर. मित्रांनो एक ऑफर आहे तुमच्यापर्यंत, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पिल्ले लावून शेळी देणार आहेत. कितीला देणार आहेत पहिले अगोदर आपण पिल्ले बघून घ्या, नंतर आपण शेळी पाहणार आहेत. नमस्कार का दादा. नमस्कार. बघून घ्या आपल्या आता गाबणी शेळ्या उरल्यात एवढ्या फक्त. गाबणी एवढ्या पूर्ण संपूर्ण गाबणी शेळ्या राहिल्यात सगळ्या जवानीमध्ये पूर्ण. सगळं जेवणीमध्ये. पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये शेळ्या येतील डायरेक्ट. बरं जनल्या किती रोडल माझा. टोटल आता जनल्या जवळपास 20 ते 22 शेळ्या जनल्यात. 20 ते 22 जनले. आता गाभण किती म्हणले आपण या. आता एवढेच एवढेच 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 शेळ्या आहेत. बरं त्या बी आज उद्यामध्ये तीनच्यातल्या 5 बकऱ्या जाऊन जातील. बरं तीनच्यातल्या जाऊन इंचातल्या बरोबर. आणि विकल्या किती आपण. विकल्या मी सकाळचं
म्हणजे जवळपास म्हणजे 16-17 बकऱ्या इकडे 16-17 विकले. हो. चौदा किती बकऱ्यांचा आपल्या पैशाला? 140 आहे आपल्याविषयी. जे 8 दिल्या होत्या आपण यवतमाळवाल्यांना, हां 2 करडा लावून शेळ्या दिल्या टाकायच्या. बरं, हा त्या पण तुम्हाला दाखवली. ते आपण दाखवू. हो. चालेल मित्रांनो, सौदा पण आपण पाहू. या अगोदर गाबणी शेळींची क्वालिटी बघूया. शेळ्या वगैरे बघा क्वालिटी. पूर्ण मांडीवरच्या हाका दादा, हो हे पूर्ण शेळ्या मांडीवरच्या आहेत. हे बघा सगळ्या दुसऱ्या वेताच्या आहे कासे दाखवा. सगळ्या दुसऱ्या त्यातल्या. सगळ्या. हे बघा आकाश दादा, हे बघा हे बघा कोण घ्या पाठ बरोबर. आहे ना, एक हो. नंबर आहे. हे बघा लहान ते सस पाहून घ्या. सस. हा कसं सस सस हा कसं सस. सस. हे बघा पाठ, हे बघा पहिल्या हे येतात. बघा, हे बघा त्याच्यानंतर ही पाठ बघा, हो हे बघा बघून घ्या. दुसऱ्यामध्ये दुसऱ्यामध्ये ही कच्ची ही आहे थोडी कच्ची आहे, लेट आहे. हे बघा, हम्म. ही बघा पाठ आहे. हे बघा पाठ आहे. पहिल्यामध्ये पहिल्यामध्ये पाठ आहे. पहिलं दुसरं तिसरं एका झाली घ्या. हे बघा आकाश दादा, वंडे. बघून घ्या. वंडी, वंडी. हा चित्र आहे चित्र. हे पण जणून जर आज उद्या मध्ये हा हे बघा आकाश दादा. हे बघा. त्याच्यानंतर ही पण बघा आकाश दादा, ही पण जळून जाईल. बरं बरं. हा त्याच्यानंतर आकाश दादा ही कलर मध्ये बघा, हे बघा. हो हे बघा त्याच्यानंतर ही पण बघा आकाश दादा, मांडीवरची आहे. हे बघा, बरोबर. हे बघा, हो एक नंबर तोलावरच्या. हे बघा. हे बघा मित्रांनो, ही पण कशा तोला आहेत एक नंबर. शेळीमध्ये काय कमतरता नाही का आकाश दादा? बिलकुल नाही शेट. नाही ना, सोनू धनगर म्हटल्यावर कमतरता. तुमचा प्रेम. हो हो तुमचा प्रेम. हे बघा शिंगडी. शिंगडे पगडे जाऊन द्या हे बघा चेहरा पट्टी दाखवतो, शिंगडी दाखवतो. बघा शेड टोटल दाखवतो. सकाळी किती वाजता तुम्ही अंधारात आलते का? हा सकाळी सकाळी म्हणजे 4-4:30 पर्यंत उतरलो होतो. बरं मित्रांनो, यांची गाडी अंधारात उतरली म्हणून मला गाडीत बसता आला नाही. पण मग त्यांनी गिऱ्हाईक वगैरे केलं तोपर्यंत मग मला उशीर झाला. तर ठीक आहे, सोळा जोडा. तिकडे अडवून धरायचं, तिकडे धरून ठेवतो लागेल. हे बघा बघा अशी घ्या. इकडं इकडे घ्या, ती लहान पण कीर्ती महान. इकडे घ्या. इसको बोलते क्वालिटी. हे बघा बरोबर. हे बघा क्वालिटी बघा मित्रांनो, एक नंबर शेडी आहे. बरोबर. तोलावरची आहे. हे बघा आकाश दादा, हे बघा जोडा. सोडू नका. हा ना इकडे जवळ या. बघा शेड्या बघा. अशा आकाश दादा, एक नंबर क्वालिटीची डबल हड्डी माल आहे पूर्ण. जवानीचा माल आहे, जवानीचा. आणि इकडं आपल्याकडं. त्या दोन घे. हे पण बघा. आणि तिथून सोडून. देणार सोडून. या बघा पाटा घ्या तिकडे अशा. आला इकडं, त्यांच्याकडे दावा द्या. या बघा शेळ्या. या गाबने दाखवतो मित्रांनो, टोटल शेळ्या गाबने बरं. या हो हे बघा. या इकडे उन्हात घ्या. हे बघा बघा मित्रांनो, गाबनी शेळ्या घ्या यांना. हा बघा जोडा परत डबल हड्डी. हे बघा दोघं शेळ्या. बरोबर. हे बघा आणा नाना ते आणा. हे बघा एकदम ससई. बघा चला. बघा मित्रांनो शेळ्या. ठीक आहे घ्या. आकाश दादा, हो मापे बघा. लावा इकडं आणा.
पुरीचा काळा बच्चा कुठे सोडा तिथं इकडे घे थोडं इकडे चला. इकडे तुम्हाला दुधाच्या दाखव दुधाच्या इकडे गाबने बघा अरे आण रे बकरा आणा ना इकडं बघा मित्रांनो बघून घ्या का दादा कशी क्वालिटी एकच नंबर क्वालिटी शर्ट सगळा जवानीचा माल बोलते उसको पहिलं दुसरं पहिलं असं जे मित्रांनो एखादी आहे तिसऱ्यामध्ये बाकी सगळं पहिलं दुसरं दुसऱ्यामध्ये पहिल्यामध्ये पूर्ण मांडीवरचे आकाश दादा हो जवळ आलेले आहेत संपूर्ण शेळ्या बरोबर इकडे बघा सगळे ठीक आहे आला फोटो या इकडे इकडून या असं मस्त काढा मोकळं दिला इकडे मोकळा सोडून सोडा दादा तिकडे जाऊ नका ते. बाजूला राहू हे बघा सगळ्या 8 दिवसाच्या आत खाली होणार आहे त्या 8 दिवसाचं खाली होतं कारण की आता एवढ्या जाणून गेल्या हे आपण तोलावरती ठीक आहे मित्रांनो सीन बघा एकच ते केव्हापासून पित होतं माझं लक्ष आता गेलं मित्रांनो मोरे बच्चं ना थांबा केव्हापासून पित होतं तिला तर बच्चं पित होतं केव्हापासून मित्रांनो हे बघा माझं आत्ता लक्ष गेलं त्यांच्यावर थांबा हे बघा मित्रांनो हे बघा ते एकच बच्चं पित आहे अरे मारून नका काय अरे बघा मित्रांनो मुख्य चित्र फक्त साईडला करते पण महाराज वगैरे काही नाही एकदम गाडी अरे